वाटे येड्या वाकड्या शब्दामध्ये मी बी काय सूचक नाही. आता महाराज बसले तसंच मला बी काय येड्या वाकड्या शब्दामध्ये येईन हे सांगण्याचा प्रयत्न करीन. जरी चुकलं तरी क्षमा करा. आतापर्यंत माता सीता एकदम टुचून शब्द लक्ष्मणाला बोलत होत्या आणि ते बोलल्याच्या नंतर लक्ष्मणाची ते शब्द ऐकून घेण्याची काही इच्छा नव्हती आणि लक्ष्मणाने आपल्या कानात बोट घातलेले आहेत. हे शब्द ऐकू वाटत नव्हतं. काही कुठल्याही शब्दाने सीता माता बोलत होत्या तरी ऐकायची इच्छा नव्हती आणि एवढं ऐकल्याच्या नंतर परशुरामचंद्राचं नामस्मरण केलं. परशुरामचंद्राला आठवलेलं आहे आणि आता लक्ष्मण पुढं काय करते हे तुम्ही सर्वजण ऐका. जानकीचे वर्णी वाक्यान सावध शकेची लक्ष्मण दृढ खोचले अंतकरण वचने प्राण सोडू बाहेर. मग लक्ष्मणाची कशी अवस्था झालेली होती. जानकीनं वाघ बाण म्हणजे खरोखरच बाण मारले का काय असं लक्ष्मणाला वाटत होतं. ते बोलणं सहन होत नव्हतं लक्ष्मणाला. आता माझा सीता मातेच्या बोलण्यामुळे जीव जातोय का काय असं लक्ष्मणाची मनस्थिती त्या ठिकाणी सीता माता बोलल्यामुळे झालेली होती म्हणून सांगतात. कैसे बोलणी अति कठीण सीता क्राशे करी रुदन ते देखो लक्ष्मण बोले दारुण शोभनी. मग सीता माताने लक्ष्मणालाच मजबूर केलं होतं. माय बाप हो कसले शब्द बोलल्या होत्या. मग लक्ष्मणाने त्या शब्दाने रडावं का नाही. लक्ष्मण गप्प बसले होते. लक्ष्मणाला सीतेच्या शब्दाची एकदम दुःख झालेलं होतं तरी सध्या लक्ष्मण धीर होते आणि तेवढा वाईट शब्द बोलून सध्या सीता त्या ठिकाणी मोठ्याने आक्रोश करीत आहे. मग आता पुढे लक्ष्मण काय करते ते तुम्ही ऐका. स्त्री स्वभाव दृष्टभूत जैनो मासवाने उत्तरात जे स्वसी सदा नरकमुत त्या माते श्री सुत वारखा करी. मग स्त्रीचं कसं आहे ते सर्व सांगू लागलेले आहेत. ज्या आईने 9 महिने वागविलेला आहे, ज्या आईने तळहाताचा पाळणा केलेला आहे, डोळ्याचे सांभाळलेला आहे, त्याच आईला जर उलटून पडत असन तर त्याच्यामध्ये काही उपयोग नाही असं त्या ठिकाणी मातेची उपमा लक्ष्मण त्या सीतेला टोचून बोलल्यामुळे येऊ लागलेले आहेत. बंधू सेवैरकार वाढवावया मुख्य साचार स्त्री संघाचा बळीवार वेगळाचार स्मृत्रसाशी दासी. मग लक्ष्मण आपल्याबद्दल बोलत आहेत. माय बापा हो आपण ऐकायला बसलात. ह्या ओव्याकडे लक्ष द्या. सर्व काही बोलणं लक्ष्मणाचं आपल्यावर आहे ह्याच्यामध्ये काही घेतलं पाहिजे. लक्ष्मण सांगायला लागलेले आहेत की बाबा स्त्रीमुळे बंधूचा सगळ्या वाद लागत आहे. स्त्रीमुळे काही अनेक कुटाणे होते, स्त्रीमुळे भांडणं होते असं स्त्रीचं सांगणं आहे. हे तुम्ही ऐकायला नाही पाहिजे, भांडणं करायला नाही पाहिजे असं इथं लक्ष्मण सीता माताच्या टोचून शब्द बोलल्यामुळं सीता मातामुळं बोलू लागलेले आहेत. मी बोले नित्य नित्य निष्पाप गोत्वचरानी श्रीराम प्रताप मदवरी घालीस अभिशाप हे महापाप जानकी. मग मी परशुरामचंद्राचा गुणवर्णन गात होतो आणि हे तुला जमत नव्हतं. तू माझ्यावर अनेक प्रकारचं पाप घालीत आहेस, अनेक प्रकारचं मला टोचून बोलत आहेस जानकी. हे काही बरोबर नव्हतं असं त्या ठिकाणी लक्ष्मण माता सीताला बोलू लागलेले आहेत. सांडवणी मर्यादा धर्मागणा प्रिया होती उत्सुकणा ते न्याजी देखिले डोळा जनक बाळा विशाखे. मग स्त्रियाचं लक्षण कसं आहे. स्त्रियाला हे धर्म अधर्म हे काही कळत नाही आणि हेच मी आज सीता माता तुझं बघितलेलं आहे. अधर्मानं वागलेली आहेस, मला अनेक शब्दानं बोललेली आहेस असं त्या ठिकाणी लक्ष्मण माता सीताला बोलू लागलेले आहेत. चला पुढील वाचन रामचंद्र ताते बहु महाराज कारकरी आणि सूचक म्हणून दत्तात्रय